नकळत जोडलेलं नातं. भाग 9. अर्णवने गाडीचं दार लावलं. स्वतःही आत जाऊन बसला. दोघे निघाले. आपण कुठे जात आहोत? सायलीने त्याच्याकडे पाहत विचारलं. सरप्राईज आहे ते. तो पुढे बघत म्हणाला. हो, पण म्हणजे नाव असेल ना जागेचं. तिला स्वस्त बसवत नव्हतं. ते सांगितलं तर सरप्राईज कसं राहिलं? माय लव. तो हसत तिच्याकडे पाहत म्हणाला. तसं तिने उफ्स म्हणत खालचा ओठ चावला. डोंट डू दॅट सायली. तो अचानक गंभीर आवाजात म्हणाला. काय? तिला कळालं नाही तो कशाबद्दल बोलतोय. स्टॉप बायटिंग युअर लिप. तो पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला. आत्ता तिला कळेना तो असा का म्हणतोय. तिच्या कपाडावर अजूनही आठ्याच होत्या. त्याने गाडीला पटकन बाजूला घेतली. तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाहत नजर तिच्या ओठांवर नेली. तीच जरा दचकली. ओन्ली आय हॅव द राईट टू बाईट दिस लिप्स. तो तिच्या खालच्या ओठांवर अंगठा फिरवत एकदम सॅड्युसिंग आवाजात म्हणाला. तसाच अंगठा परत स्वतःच्या ओठांना लावला. त्याचं हे बोलणं ऐकून तिचा तर पोटात गुळाच आला. डोळे मोठे करून तिने पाहिलं. धडधड खूपच वाढली. तिने मग उत्तर न देणे पसंत केलं आणि सरळ खिडकी बाहेर पाहायला लागली. त्याने तिच्याकडे पाहत गालात हसत गाडी सुरू केली. नंतर ती काही जास्त बोलली नाही. थोड्या वेळात त्याने गाडी थांबवली. आजूबाजूला फक्त झाडी दिसत होती आणि समोर एक सुंदर लाकडी दरवाजा होता. त्यामागचं काहीच तिला दिसलं नाही. त्याने तिचा हात हातात घेतला आणि ते दरवाजाकडे चालत गेले. ती फक्त इकडे तिकडे पाहत होती. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि ती बघतच राहिली. दूरपर्यंत पसरलेले दिवे, काही कंदील टांगलेले आणि काही दुर्फता लावलेले. दोन बाजूनी झाडी आणि मध्ये मध्ये दिवे. थोडे चालून ते उजवीकडे वळले. समोर एक मोठं कारंजी चालू होते आणि मागे काही छोटे छोटे कॉटेज. आता तिला कळालं की हे एक रिसॉर्ट आहे. पण मग इथे कोणीच कसं नाही. त्याने तिला तिथेच थांबून 1 मिनिट मध्ये येतो सांगून गेला. ती पूर्ण परिसर निहाळत होती. मुंबईच्या जवळ एवढी शांत जागा, इतकी झाडी आणि हे अप्रतिम आर्किटेक्चर असलेलं रिसॉर्ट तिला अतिशय प्रसन्न वाटत होतं. चालायचं? तो तिच्या मागून येत तिला विचारलं. हो. ती अजूनही इथे तिथे पाहत होती. आपण कुठे आहोत नक्की? तिने चालत चालत त्याच्याकडे पाहत विचारलं. हे आपलं रिसॉर्ट आहे. त्याने सांगितलं. आपलं? आता तिला मोठा धक्का बसला. हो, तुझं. माझं. तो हसत म्हणाला. आता तर ती अजून आश्चर्याने पाहू लागली. चहूकडे झाडी होती आणि त्यातच मध्ये मध्ये कॉटेजचे होते. त्याबाहेर मोठे दगडी दिवे होते. एकदम रोमॅन्टिक वातावरण. अहो, पण कोणीच कसं नाही इथे? तिने मनातील शंका विचारली. कारण आज इथे फक्त तू आणि मी असणार आहोत. त्याने तिच्याकडे पाहत सांगितलं. डोळ्यात एकदम प्रेमळ भाव होते आणि हात समोर दाखवला. तिने लाजून समोर पाहिलं. एक मोठं तळ आणि बाजूला सुंदर बांधलेला शामियाना तळ्यात, पण तसेच मध्ये मध्ये दगडी दिवे. शामियानाचा मधोमध टेबल आणि 2 खुर्च्या. टेबलवर खूप सुंदर फुलांची सजावट. त्यात 3 उंच कॅन्डल. जायच्या मार्गावर पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या. आनंद मिश्रित आश्चर्याने ती पाहतच राहिली. हे सगळं किती सुंदर आहे. एकदम खुश होत ती म्हणाली. आवडला का सरप्राईज? त्याने तिच्याकडे गालात हसत पाहत विचारलं. हो, खूप म्हणजे खूपच. तिचा चेहराच सांगत होता ती किती आनंदी आहे ते. तसा त्याने तिला टेबलकडे नेलं. बसल्यावर अचानक एक वेटर आला आणि त्यांना रोज वाईन सर्व्ह केली आणि आला तसा झाडातून गायब पण झाला. एवढ्या सुंदर जागी ते आज एकांतात होते. वाईनकडे पाहून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने नजरेनेच काय असं विचारलं. मी ड्रिंक नाही करत. ती जरा बिचकतच म्हणाली. ओ, हरकत नाही. आपण मॉकटेल मागवू तुला. तो म्हणाला. नाही नाही, नको. असू दे. तुम्ही ड्रिंक नेहमी घेता. ओके, पण आज नाही घेणार. त्याने सांगितलं. असं काही नाही. म्हणजे घ्या आज पण. मला काही हरकत नाही. तिने इकडे तिकडे पाहत सांगितलं. आज माझ्यासमोरची ही नशा मला जास्त चढते. तो डोळ्यात खरंच नशा आल्याप्रमाणे तिच्याकडे न्याहाळत म्हणाला. तशी ती खूपच लाजली. चलबिचल झाली मनाची. मी ते तळ पाहते. ती उठून म्हणाली आणि तळ्याकडे चालत गेली. तो पण हसला. मान एकदा नकारार्थी हलवून तिच्या मागे गेला. ही खरंच खूप छान जागा आहे आणि रिसॉर्ट पण खूपच सुंदर. एकदम शांत वाटतं. दोघे तळ्याकडे पाहत असताना ती म्हणाली. बाबांनी खूप आधीच जागा घेतली होती. तेव्हाच त्यांना इथे रिसॉर्ट बांधायचं होतं. दुर्दैवाने तेव्हा हे होऊ शकलं नाही. ती उसासा सोडून म्हणाला. तिने तिचा डावा हात त्याच्या हातावर ठेवला. त्याने तिच्याकडे पाहिलं. पण त्याचं स्वप्न मी अपूर्ण नव्हतो ना सोडू शकणार.
माहिती आहे सायली, खूप चांगले होते ग दोघेही. प्रेमळ. कधी कोणाला ओरडताना पण नाही पाहिलं मी त्यांना. तुला कितीसे आठवतात मला माहीत नाही, पण तुझ्याकडे जायचा माझा हट्ट नेहमीच पूर्ण करायची ते. तो हसून तिच्याकडे पाहत म्हणाला. ती पण हलकीच हसली. असो, म्हणून मी हे रिसॉर्ट गेल्या 2 वर्षात बांधून घेतलं. त्यांची सगळी स्वप्न हा अर्णव पूर्ण करणार आहे. आज त्यांना नक्की आनंद होत असेल तुम्हाला पाहून. ती त्याला आश्वासन देत म्हणाली. अर्थात त्यांची लाडकी सून कायमची माझी होणार आहे. तो तिच्याकडे पाहत हसत म्हणाला. ती लाजली आणि तिथून जाऊ लागली, पण त्याने तिचा हात धरला आणि जवळ खेचलं. ती त्याच्याजवळ एकदम आली. डान्स? त्याने हळू आवाजात तिला विचारलं. डोळ्यात तिचं नशा. तिने मान हलवली. त्याने तिचा हात एक हातात घेतला, दुसरा तिच्या कमरेवर मागे ठेवला. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले. अचानक गाणं सुरू झालं. गुलाबी आंखें जो तेरी देखे, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो. संभलना मुश्किल हो गया. दोघेही बेधुंद होऊन एकमेकांच्या नजरेत पाहत नाचत होते. आजूबाजूची शांतता आणि वातावरण अजूनच गुलाबी भासू लागलं. गाणं संपून दुसरं सुरू झालं तशी सायली त्याच्यापासून दूर झाली आणि टेबलकडे गेली. त्याने केसात एक हात फिरवला आणि हसत तिच्याकडे आला. वेटर जेवण घेऊन आला. दोघे फक्त नजरेने पाहत जेवत होते. जेवण झालं तसं वेटर ब्राउनी घेऊन आला. वाव, आय लव्ह ब्राउनी. तिचे डोळे चमकले. दोघे एका प्लेटमध्ये खात होते. ती ब्राउनीकडे तर ती तिच्याकडे पाहत होता. लास्ट बाईट राहिला तसा तिने विचारलं, तुम्हाला हवाय? आणि त्याच्या सायलीची वाट न पाहता खाऊन पण टाकला आणि मग हसायला लागली. त्याला खरं तर नकोच होतं एवढा वेळ, पण त्याने हार्डली 2-3 चमचे खाल्ले. पण आता त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. तो उठला, तिच्याकडे पाहत म्हणाला, मला हवी होती. उफ्स, आता तर नाहीये. ती एकदम लहान होऊन म्हणाली. ठीक आहे, मग मी माझ्या पद्धतीने घेतो. त्याने खुर्ची मागे केली आणि तिच्याकडे येऊ लागला. तशी ती पटकन उठून टेबलच्या दुसऱ्या बाजूला आली. तिला कळालं त्याला काय हवंय. हे बघा, आपण दुसरी ऑर्डर करूया ना? ती केविलवाण्या नजरेने म्हणत होती. मला तीच हवी होती आणि आता तू खाल्लीयस. सो तो तिच्याकडे अनिमिषी नजरेने पाहत म्हणाला. हे ठीक नाहीये. मी मागे मागे सरकत होती. ते मी ठरवेन. त्याने ब्लेझर काढला आणि खुर्चीवर फेकला. तसे तिने डोळे मोठे केले. अर्नो, काय करताय? ती पळाली आणि एका झाडाजवळ गेली आणि मागे वळून पाहू लागली तर तो तिथे नव्हता. तिने हळूच वाकून पाहिलं पण दिसेना. कुठे गेला असेल म्हणून ती बाहेर येणार तोच त्याने दुसऱ्या बाजूने येऊन तिला पकडलं. ती एकदम दचकली. तो तिच्या इतक्या जवळ, आता कुठे पडशील? त्याने मिस्किल हसत तिच्याकडे पाहत विचारलं. असं काय करताय? पुढचे शब्द तिच्या आतच राहिले आणि अर्णवने सायलीच्या कमरेवर डावा हात ठेवून जवळ खेचलं. केसात उजवा हात घालून आपली मान तिरकी केली आणि तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला. तिच्या सावकाश मधुरच चाखू लागला. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती घाबरली, पण हळूहळू तीही त्याला समरसून साथ देत होती. आता दोघांचे आवेग वाढले. ती त्याच्या पाठीवरून केसातून हात फिरत होती. तोही तिच्या कमरेवरून आणि उघड्या पाठीवरून हात फिरत होता आणि मध्येच दाबत पण होता. त्याचे ओठ आता तिच्या मानेवर गळ्यावर फिरत होते. कमरेवर त्याने जोरात दाबलं. तसं तिने अर्णव असा जड आवाजात उसासा सोडला. तसा त्याने चेकाडून तिच्या गालावर दात रोखवले. तिने उत्स्फूट आवाज काढला. तसा तो बाणावर आला. दोघे जोरजोरात श्वास घेत तिथेच थांबले. त्याने खाली वाकून तिच्या कपाळावर कपाळ टेकवले. श्वास नॉर्मल झाल्यावर तो थोडासा दूर झाला. आय लव्ह यू सायली. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू अर्णव. फॉरेव्हर. तिने त्याच्या नजरेत नजर मिसळत सांगितलं. दोघे तिथून निघाले. गाडीत जाऊन बसले. त्याने तिच्याकडे प्रेमपूर्वक पाहिलं आणि ते निघाले. मला सांग सायली, आपण तर लहानपणीचे मित्र आहोत ना? मग तू माझं नाव का नाही घेत ग? त्याने तिला प्रश्न विचारला. तुमचं नाव घेतलं की तुम्ही? पुढे काही बोलायच्या आत तिला अचानक काहीतरी आठवलं. तिने झटकन समोरच्या आरशात ओपन केला आणि पाहिलं. हे काय केलं? ती थोडी चिडूनच म्हणाली. तो हसायला लागला. ओ, हसताय का? आता मी घरी गेल्यावर कोणी पाहिलं म्हणजे? ती वैतागलीच. मग सांग ना, होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम आहे हे? त्याने तिला पाहून डोळाच मारला. तिने लाजून एक हाताने चेहरा लपवला. बोलत दोघे घरी पोचले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ती गाडीतून उतरत होती की त्याने पुन्हा तिचा हात धरला. तू जाशील तर मी मिस करेन तुला, अर्णव थोडं निराशेने म्हणाला. असं काय करता? 2च आठवडे, मग भेटूच ना? तिने समजून काढण्याचा आवाजच सांगितलं. पण मला तुला भेटावं वाटत असेल तर? तो खट्टाळ नजरेने पाहत म्हणाला.
मिस्टर जोशी थोडा दुरावा बरा असतो हो लग्नाआधी. ती त्याच्या गालावर हात ठेवत लाडीक आवाजात म्हणाली. हो का मिस पाटील? मग मिसेस जोशी झालात ना की बघा, तुम्हाला सोडणारच नाही. त्याने तिचा हातावर स्वतःचा हात ठेवला आणि हसत म्हणाला. ती पण लाजली आणि बाहेर आली. त्याला बाय म्हणून आत गेली. तो पण ती आत गेली हे पाहून निघून गेला. आता ते 2 आठवड्यांनी भेटणार होते आणि 200 मीटर अंतरावर एक काली गाडी यांचा एकूण एक हालचालीवर लक्ष ठेवून होती. सायलीला सोडून अर्णव घरी आला. आता 2 आठवडे भेटणार नाही ही बेचैनी होतीच. पण आजची रात्र त्यांचे एकमेकांबरोबरचे क्षण त्यांना साथ द्यायला होतेच. तिचा मऊ ओठांचा स्पर्श आठवून तो पुन्हा पुन्हा हसत होता. सायलीची पण अवस्था काही वेगळी नव्हती. त्याचे तिच्यावर हक्क गाजवणं तिला आवडायचं. त्याचा तो मजबूत स्पर्श आठवून ती पण लाजून चूर झाली होती. सायली, देविका आणि सातू आज जाणार होते. तिचे बॅग्स पॅक केले होते. मामा मम्मी 1 आठवड्याने येणार होते आणि मग सगळे एकत्र लग्नाच्या कार्यक्रमांना कर्जतला जाणार होते. सातू कार घेऊन तयारच होता. अरे किती वेळ? पुण्याला जायचं आहे, अमेरिकेला नाही. काय नाटक आहे? सातू हॉर्न मारत म्हणाला. अरे हो हो, किती ती घाई? सातू, येत आहेत त्या, धीर धर. मामा त्याला शांत करत म्हणाले. काय बाबा, एक तर मी अर्धा तास झाला बसलो इथे, अजून आवरत नाही यांचं. पुन्हा एक हॉर्न मारला त्याने. तेवढ्यात दोघी आल्या बाहेर. मामीने सायलीला पुन्हा जवळ घेतलं. एक लेक चालली आता. मामी हळवी झाली. सायली पण हळवी झाली. अगं आई, ती इकडेच येणार आहेत ना लग्नानंतर? काय तू पण? देविका थोडं वातावरण हलकं करत म्हणाली. चला चला, उशीर होतोय. सातू गाडी सांभाळून चालव हां, मामाने सूचना दिल्या. शेवटी तिघे निघाले. गाडीमध्ये तिघांच्या गप्पांना ऊत आलं होतं. लग्नाचं शॉपिंग, अर्णववरून सायलीला चिडवणं आणि त्यावर सायलीचं गोड लाजणं. गाडी हायवेला आधी तशी देविकाने कुरबुर सुरू केली. ती भूक लागली. झालं, भस्मासूर जागा झाला हिचा मधला. सातू चिडून म्हणाला. ए तू गप, मी बाबांना सांगेन हां. देविकाने सरळ फोन दाखवला. चोमडी, तो तोंडातच पुटपुटला. तसं देविकाने कान टवकारले. काय म्हणालास? चल म्हणलं, चल म्हणालो तर चल, तो वैतागत म्हणाला. सायली मात्र खिडकीतून बाहेर पाहण्यात गुंग होती आणि अर्णवच्या विचारात. गाडी त्यांनी एक फूड मॉलला घेतली. देविका आणि सायली खाण्याचं पाहायला गेल्या आणि सातू फ्रेश होऊन येतो म्हणून त्याच्याकडे गाडीची चावी देऊन गेल्या. देविका बरंच काही मागवण्याचा विचार करत होती. तसं सायलीला आठवलं की ती पर्स गाडीमध्ये ठेवून आली आहे. तशी ती देविकाला थांबायला सांगून बाहेर गेली. गाड्या जिथे पार्क केल्या होत्या तिथे आली. गाडीतून पर्स घेतली आणि वळणार इतक्यात तिचं तोंड कोणीतरी मागून दाबलं आणि कमरेत तिला उचललं. ती खूप घाबरली, हाताने मारू लागली, पण तिचा जोर पडेना. तशी तिथे एक गाडी आली. त्याचा दरवाजा उघडला गेला. तिला तो माणूस गाडीमध्ये टाकणार इतक्यात तिथे 2 माणसं आली. दोघांनी एकसारखे काळे टी शर्ट घातले होते आणि डोळ्यांवर काळे गॉगल. एकाने सायलीला धरलेल्या माणसाला मागून पकडलं. तशी त्याची सायलीवरची पकड सैल झाली. सायली सुटली. आजी घाबरून बाजूला झाली. तो आता त्या माणसाला मारू लागला. तोपर्यंत दुसऱ्याने जाऊन त्या कारच्या ड्रायव्हरचा समाचार घ्यायला सुरुवात केली. सायलीला काहीच कळत नव्हतं काय चालू आहे. ती रडतच हे सगळं पाहत होती. आता त्या 2 काळे शर्ट घातलेल्या लोकांनी त्या दुसऱ्या 2 माणसांना गाडीमध्ये घातलं. त्यातला एक सायलीकडे आला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? त्याने विचारलं. तिने मान होकारार्थी हलवली. तुमचे किती आभार मानू, तुम्ही वेळेत आला नसता तर. ती पुन्हा रडू लागली. डोंट वरी मॅम, हे लोकल गुंडे असावे. आम्ही पोलिसांकडून देऊ यांना. त्याने तिला सातू आणि देविकाजवळ पोचवलं आणि मग गेला. इकडे सायलीला रडताना पाहून सातू आणि देविकाची हवा टाईट झाली. तिने रडतच सगळा प्रसंग सांगितला. तसं ते दोघे घाबरले. मनोमन त्यांनी त्या 2 व्यक्तींचे आभार मानले. दोघांचा समजवण्याने थोड्या वेळाने सायली शांत झाली. मग ते तडक तिथून पुण्याला निघाले. पण सायलीने ही गोष्ट आईबाबा आणि अर्णवला न सांगण्याचं वचन घेतलं दोघांकडून. ऐन लग्नाच्या काळात तिला कोणाला टेन्शन नव्हतं द्यायचं. तिघे नंतर पुण्याला पोहोचले. आई बाबा तर सायलीला पाहून खूप खुश झाले. सायलीचा मात्र चेहरा उतरला होता. प्रवासाचा थकवा असावा असं वाटून आईने तिला आराम करायला सांगितला. ती बेडवर पडली, पण दुपारचा क्षण मात्र तिच्या नजरेसमोर हटेना. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हॅलो. तिने आवाज नॉर्मल करत फोन घेतला. अर्णव म्हणाला. पोचलीस? हो, मगाशीच. सॉरी, ते फोन करायचं राहून गेलं. ती कशीबशी म्हणाली. हरकत नाही, व्यवस्थित झाला ना प्रवास? काही त्रास? त्याचा आवाज काहीतरी वेगळाच होता.
नाही, काही त्रास नाही." ती लपवालपवी करू लागली. "अच्छा, मला काही सांगायचं आहे का?" त्याने शांतपणे विचारलं. पण सायलीला त्यात का कोणास ठाऊक एक जरब जाणवली. काही नाही, मी जरा झोपते, थकले आहे." ती म्हणाली तसा फोनवर एक उसासा ऐकू आला. "ओके, बाय." "सायली, काय?" "आय लव्ह यू." "आय लव्ह यू टू अर्णव." पुन्हा तिला एक उसासा ऐकू आला. फोन ठेवून ती झोपली. दुपारी जेवायला उशिरा उठली. आता घरी फक्त लग्नाची गडबड सुरू झाली होती. तिचे बाकी भावंड पण येणार होते. तिची आजी म्हणजे आईची आई आली होती आणि सायली आता गप्पांमध्ये रंगली. सकाळचा प्रसंग थोडा विसरली होती. इकडे एका मोठ्या पडीक फॅक्टरीमध्ये 2 माणसे खुर्चीला बांधलेली होती. दोघांची अवस्था एकदम वाईट झाल्या होत्या. मारून मारून त्यांना अर्धमेलं केलं गेलं होतं. समोर अर्णव बसला होता. एका खुर्चीवर त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अंगार होतं आणि 2 काळे टी शर्टवाले त्यांना बेदम मारत होते. अर्णवने एक हात वर केला तसं त्यांचा मार थांबला. त्याने त्यांचे हात सोडवायला लावले आणि तोंडाची पट्टी काढायला सांगितली. पट्टी काढताच दोघे जोरजोरात कडवडून लागले. तसा तो खुर्चीवर उठला. शर्टचा स्लीव्स मागे घेतल्या आणि जाऊन त्यातला एकाचा हात पकडला आणि इतक्या जोरात पिरघडला की कट असा आवाज आला. "हाच हात लावला ना माझ्या सायलीला?" त्याने इतक्या रफ आवाजात विचारलं की ऐकून पण एखादा घाबरेल. तो पुन्हा मागे आला. केसांमधून अस्वस्थतेने हात फिरवला. "एकच प्रश्न आणि मला खरं उत्तर हवं. बोल आता. कोणी पाठवलं तुम्हाला?" त्याने विचारलं. "साहेब, खरंच अहो माहीत नाही. आम्हाला फक्त फोटो आणि पॅकेटात पैसे मिळाले. गाडीतून माणूस बाहेर पण आला नाही. पैसे जास्त होते म्हणून आम्ही सवाल बी नाही केला. आम्हाला फक्त पोरीला पळवून दुसऱ्याला एका गाडीमध्ये पोचायचा होता." त्याने रडत रडतच सांगितलं. "बास्टर्ड!" जोरात शिवी देऊन अर्णवने खुर्चीला लाथ मारली. "जेम्स यांना हॉस्पिटलमध्ये पोचव. अँड रेस्ट यू नाव व्हॉट अँड हाव टू मॅनेज." अर्णवने एका काळ्या शर्टवाल्याला सांगितलं. "येस बॉस." तो म्हणाला. अर्णवने ब्लेझर घेतला आणि तडक निघाला. घरी आजीला फोन करून कळवलं की पुण्याला जातोय कामासाठी. आजीनं कळालं की हा सायलीला भेटायला जातोय. पण त्याचा आवाज चिडलेला कळलं. "जा तू, पण सायलीवर चिडू नकोस हां." त्यांनी समजावलं. तो एवढंच बोलू शकला. त्याने फोन बंद करून गाडी फिरवली आणि वेगाने पुण्याच्या दिशेने निघाला. 2.5 तासात तो तिच्या दारात हजर होता. आई बाबा तर त्याला पाहून खूप खुश झाले. "अरे या जावई बापू." असं अचानक बाबांनी हसतच विचारलं. "हो, म्हणजे काम होतं इथे म्हणून." तो कसंबसं हसू आणत म्हणाला. देविकाने त्याला पाहिलं तसं ती थोडी घाबरली. आजचा प्रसंग याला कळालं तर ती हसूनच म्हणाली, "काय जिजू, सायलीशिवाय एक दिवस पण नाही राहत? सकाळी आम्ही आलो तर लगेच आलात." तो पण थोडा हसला. सायलीवर रूममध्येच होती. अर्णव तिच्या आजीला भेटूनच बाकीच्यांशी बोलून इकडे तिकडे पाहू लागला. तसं बाबांच्या लक्षात आलं. "अर्णव, जा, सायलीवर आहे तिच्या रूममध्ये जा." आणि त्याच्याकडे पाहून सूचक हसले. तसा तो वर निघाला. तिच्या रूमचा दरवाजा अर्धा उघडा होता. ती बेडवर पालथी पडून खिडकीकडे पाहत होती. तो आत आला आणि मागे दार लावून घेतलं. दाराचा आवाज आला तशी सायली वळली आणि अर्णवला पाहून ती एकदम दचकलीच. ताडकन बेडवरून उठून बसली. डोळे मोठे केले. "तुम्ही इथे? आणि आत्ता? वर कसे आलेत?" तिची धांदलच उडाली. तो तिच्या जवळ जात तिच्या ओठांवर बोट टेकवलं. तशी ती गप्प झाली, पण डोळे अजून मोठेच होते. तो तिच्या शेजारी बसला आणि तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. एकदम जवळ घेऊन तिच्या केसांमधून हात फिरवत होता. तिला काही सुचेना, पण तिने त्याला शांत होऊ दिलं. "काय होते तुम्हाला?" तिने शांतपणे मिठीमध्येच त्याला विचारलं आणि त्याच्या केसांमधून हात फिरत होते. तिच्या स्पर्शाने तो थोडा शांत झाला. हळूच तो मिठीतून बाहेर आला. तिचा चेहरा 2 हातात घेतला. "तुला काही लागलं नाही ना?" त्याने विचारलं. तुम्ही? मला काय लागेल?" तिने नजर फिरवत म्हटलं. "सायली, लुक अट मी." त्याने तिचा चेहरा परत पकडला. "सकाळी फूड मॉलमध्ये तुला लागलं नाही ना?" त्याने स्पष्ट विचारलं. ती आता पांढरी पडली. "तुम्हाला कसं कळालं?" तिने त्याला घाबरूनच विचारलं. "दॅट्स नॉट द आन्सर टू माय क्वेश्चन्स." आता त्याने डोळे बारीक केले. "नाही नाही, लागलं नाही मला," तिने सांगितलं. त्याने तिचा चेहरा निरखून पाहिला. ती खोटं तर बोलत नाही ना हे पडताळून पाहत असावा. त्याला खात्री पटली. तसं त्याने तिच्या कपाळाला कपाळ लावलं आणि एक निश्वास सोडला. "तुम्हाला खरंच कसं कळालं?" तिने गट्स जमा करून विचारलं. "आज तुला काही झालं असतं तर?" त्याची चिंता वाढली परत. "मला काही नसतं झालं. 2 चांगली माणसं आली अगदी देवासारखी. त्यांच्यामुळेच खरं तर
ती बोलली, पण तो तिच्याकडेच पाहत होता. तिने निरखून पाहिलं. 1 मिनिट, ती माणसं तुम्ही. तिला काही लिंक लागत होती. ते तुझे बॉडीगार्ड्स आहेत सायली, त्याने शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं. तिला 2 क्षण काय बोलावे हेच समजेना. माझे बॉडीगार्ड्स? पण का? कारण तू माझा जीव आहेस. तुला जपणं माझी जबाबदारी आहे. तो तेवढा शांत होता. आता मात्र सायली चिडली. तुम्ही मला न सांगता माझ्यावर नजर कशी ठेवू शकता? हे काय आहे? ती बेडवरून उठून चिडून त्याच्याकडे पाहू लागली. सायली, लिसन टू मी. तुला सिक्युरिटीची गरज आहे. तो उठून तिच्याकडे चालत येत म्हणाला. तिने हातानेच त्याला थांबवायला सांगितलं. तो पण थांबला. तुम्हाला एकदा ही गोष्ट मला सांगावी नाही वाटली का? आणि कधीपासून चालू आहे हे? अजून काय काय लपवले आहे माझ्यापासून? ती आता खूप रागात होती. आता त्याचे पण पेशन्स संपत आले होते. त्याने दातावर दात घासले, डोळे मिटले, एक श्वास घेऊन सोडला आणि पुन्हा डोळे उघडून तिला समजावून सांगू लागला. हे बघ सायली, सारंग तुझ्या मागे लागल्यानंतर मला तुझी काळजी वाटत होती. म्हणून मी तुझ्या मागे माझी माणसं ठेवली होती, तुझ्या सेफ्टीसाठी. आणि आज ते दोघे तिथे नसते तर तर नेलं असतं ना. पण तुम्ही. ती चिडून बोलली, पण पुढे बोलायला तिचे शब्द ओठातच अडकले. एक झेप घेऊन अर्णवने सायलीला पकडलं. जोरात स्वतःकडे खेचून तिचे केस डाव्या हाताने गच्च पकडले. उजव्या हाताने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या ओठांवर किस करू लागला. ती या हल्ल्याने भांबावली, पण भानावर येऊन त्याला धक्का देऊ लागली. असं त्याने तिला अजून जोरात मागे ढकलून भिंतीवर दाबलं. आता तो तिच्या ओठांवर जोरजोरात किस करू लागला. तो बेभान होऊन आणि रागातच तिच्या ओठांना चोखत होता. मध्येच दाताने हलकं दाबत होता. केसांची पकड खूप घट्ट होती. त्याचं अंग तिच्यावर दाबलं होतं. असेच काही क्षण गेले आणि आता सायलीचा पण ताबा सुटू लागला. तिचा विरोध मावळला आणि ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली. तिचा प्रतिसाद येताच त्याने तिचे हात सोडले आणि तिच्या कमरेत हात घालून फिरू लागला. ती पण त्याच्या केसात हात घालून फिरू लागली. मानेवर, पाठीवर. त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवर आणलं आणि तिची ओढणी बाजूला पडली तसा तो भानावर आला. शिट, तो सावरून बसला. तिने पण पटकन ओढणी घेतली आणि नीट अंगावर घेतली. आय एम सॉरी सायली, तो तिच्या चेहरा हातात घेत म्हणाला. तसं तिचा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे हे आय एम सॉरी ना बेबी. मला कळलं नाही, पण तो असं काही म्हणतेस मग माझ्या रागावर ताबा नाही ना राहत. तिने मान झटकून वळवली. हे बघ, तू हवी ती शिक्षा दे, पण प्लीज रडू नकोस ना, त्याने तोंड पाडून सांगितलं. तसं तिने तिरक्या नजरेने त्याला पाहिलं. काहीही शिक्षा? तिने विचारलं. रडका आवाज आणि मुसमुसणार नाक सावरत विचारणारी ती त्याला खूपच गोड वाटली. काहीही तुम्हाला. तो म्हणाला. मग ते गार्ड्स काढा. नो वे. हे बघ, बाकी काहीही सांग, हे होणार नाही, तो एकदम निश्चयाने म्हणाला. प्लीज नार्नव. हा तर तिने गनिमी कावाच केला. हे बघ, तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला मी तरसत असतो. याचा गैरफायदा घेऊ नकोस. मी ऐकणार नाही. ही गोष्ट ती खरंच ऐकणार नव्हता. तिने फुगून तोंड फिरून बसली. सायली बेबी, लिसन, ते तुझ्या सेफ्टीसाठी आहेत. आजचा हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून मला खरं तर अजून जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. सो तू यावरून चिडणार असशील तर मला राग घालवायचे बाकी ऑप्शन माहिती आहेत. ती हसत तिच्या हाताशी खेळत म्हणाला. अजिबात नाही. आता तुमची ही शिक्षा. लग्नापर्यंत नो टचिंग. ती एखादं विजयी हास्य घेऊनच म्हणाली. व्हॉट द हेल? असं काही नाही होणार ना सायली. दिस इज नॉट फेअर. तो चिडलास. ऑफकोर्स इट इज. तुम्हीच म्हणालात ना हवी ती शिक्षा दे. ती म्हणाली फाईन. तो चिडला आणि तिथून जायला उठला. आता तू घ्यायचा पुढाकार, तोपर्यंत मी हीच शिक्षा भोगेल. तो चिडून दरवाजाकडे गेला. अर्णव, तिने आवाज दिला. त्याने डोळे मिटले. ही टॉर्चर करणार आपल्याला. ते परत मला कोणी त्रास दिला तर? तो मागे वळला. तिच्या चेहऱ्यावर खरंच चिंता होती. तर हा अर्णव जोशी त्याला जिवंत सोडणार नाही.